एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे पार्ट 3, जे की आपण चॅलेंज घेतलं होतं लास्ट 30 डेज चॅलेंज, त्याचा पार्ट 3 असणार आहे। याच्यात आपण शिकणार आहे दिस, डेज, दॅट, दोज हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर चला माझ्यासोबत। तर बघा मित्रांनो, आता आपण लिहून सुद्धा बघून घेऊ। these, days, that, those। मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्यांना सुद्धा बघून घ्या, कारण की त्यांना शिकल्यावरच तुम्हाला हे शिकायचंय। तर बघा, आता आपण प्रत्येकाचा मराठीतून अर्थ समजूया। तर दिस वापरला जातो हा, ही, हे या अर्थाने दिस वापरला जातो। आणि जो डेज तो डेज जो आहे तो वापरला जातो या आहेत किंवा हे आहे या अर्थाने। आणि जो दॅट जो आहे तो वापरला जातो ते आहे या अर्थाने। दिस वापरला जातो हा, ही, हे वापरायसाठी। आणि जो डेज तो वापरला जातो या आहेत किंवा हे आहे हे सांगण्यासाठी। आणि जो दॅट हा वापरला जातो ते आहे असं सांगण्यासाठी। आणि जो दोज आहे तो वापरला जातो ते, त्या आणि ती याच्यासाठी। ते, त्या, ती आहेत याच्यासाठी। तर बघा, आता प्रत्येक कशा प्रकारे प्रत्येकाहून सेंटेन्स बनतो हे आपण आता समजणार आहोत। तर बघा, पहिला जो आहे आता आपला तो आहे these। हा कशा प्रकारे वापरला जाईल? हा, ही, हे या अर्थाने हा वापरला जातो। समजा हे मार्कर आहे, हे पेन आहेत, अशा प्रकारे हा वापरला जाणार आहे। समजा मी म्हटलं आता हे पेन आहे। आता काय करायचंय? सर्वात पहिले पहिला जो आहे तो पहिलाच राहणार। पहिला घेतल्यानंतर काय करत होतो आपण? शेवटचा घेत होतो, नंतर याला घेत होतो। म्हणजे आता हे आला म्हणजे आपण याच्यासाठी काय वापरणार आहे? these। म्हणून आपण इथे घेतला these। आता पहिला झाला, पहिला घेतल्यानंतर का दुसरा घ्यायचा आहे? तर नाही, पहिला घेतल्यानंतर दुसरा सोडायचा आणि तिसरा घ्यायचा। म्हणजे मी दिस घेतला, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला, दिस लागला म्हणजे आय ला इंग्लिश मधून म्हणतात इज, दिस इज। आता आपण सिंग्युलर प्लुरल पहिल्याच पार्ट मध्ये शिकलो, तर तशाच प्रकारे पेन, पेन जो आहे हे पेन आहे। तर आता याच्यात काय करायचंय? सेंटेन्स सिंग्युलर। तर मग आपण इथे काय करू? अ चा वापर करू। म्हणजे समजा पेन, पेन एक नाव काय आहे? एक वचन, सिंग्युलर आहे, म्हणून आपण हे सिंग्युलर आहे असं सांगण्याकरता इथे अ चा वापर करतो। म्हणून आपण इथे घेतला अ, नंतर पेनला इंग्लिश मधून पेनच म्हणतात। बघा, अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला, दिस इज अ पेन। समजा आता मी म्हणलं हे घर आहे। बघा, आता हेला इंग्लिश मधून काय म्हणतात? these। म्हणून आपण इथे घेतला this। आता काय करायचं? पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, म्हणून आपण काय केलं? दिस लागला, म्हणून आय ला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? इज।
म्हणून मी इथे घेतला इज. सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे काय केलं, अ चा वापर केला. दिस इज अ. आता घर याला इंग्लिश मधून म्हणतात हाऊस, म्हणून आपण इथे आता घर याला इंग्लिश मधून म्हणतात हाऊस, म्हणून मी इथे घेतलं हाऊस. म्हणजे आता सेंटेन्स काय तयार झाला, दिस इज अ हाऊस. हे घर आहे. समजा मी म्हणलं, आता बघा, समजा मी म्हणलं हे झाड आहे. आता हेला इंग्लिश मधून काय म्हणतात, दिस, म्हणून मी इथे घेतला दिस. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दिस लागला म्हणजे मी आय ला इंग्लिश मधून म्हणलं इज. दिस इज. सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेतला अ. दिस इज अ. नंतर झाड याला इंग्लिश मधून काय म्हणतात, ट्री. दिसचे येणारे सगळेच सेंटेन्स म्हणजे दिसचे जे सेंटेन्स आहे सगळे अशा प्रकारे येणारे ते सगळेच सिंग्युलर राहणार. आणि दिस केव्हा वापरला जातो, हे पेन आहेत म्हणजे कोणती जर वस्तू आली, समजा घर, झाड अशा प्रकारे जर असेल तर दिसचा आपण वापर करतो. तर बघा अजून दिसून आपण एक सेंटेन्स पाहू आणि आपण डेजला सुरुवात करू. तर बघा आता समजा मी म्हणलं ही खुर्ची आहे. आता हिला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, दीज, म्हणून मी इथे घेतला दीज. पहिला घेतल्यानंतर काय करतो आपण, शेवटचा घेतो. दीज लागला म्हणून आपण आयला इंग्लिश मधून म्हणलं इज. दिस इज. सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे काय घेतला आता, तर घेतला अ, म्हणून मी इथे अ चा वापर केला. नंतर खुर्ची याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, चेअर, म्हणून आपण इथे घेतलं चेअर. म्हणजे झालं दिस इज अ चेअर. बघा आता दिस जो आहे तो कशा प्रकारे वापरला जातो हे आपलं आता क्लिअर झालेलं आहे. तर आपण आता देजला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपला सुरू झालेला आहे देज. तर आपण आपला देज कशा प्रकारे वापरला जातो हे आता आपण बघूया. तर देज जो आहे तो आता एक वचन करता नाहीये, तर तो अनेक वचन करताय म्हणजेच तो प्लुरल करताय. तर बघा आता कशा प्रकारे वापरला जाईल हे आता आपण बघूया. हा फक्त दीज सारखाच आहे, फक्त हा प्लुरल आहे. समजा मी म्हणलं ही घरे आहे. अशा प्रकारे जर घर नसून घरे असलं तर आपल्याला इथे दीजनी वापरावा लागणार. तर काय वापरावं लागेल, देज वापरावा लागेल. तर बघा म्हणून इथे लागला आता देज. का देज लावला आपण, कारण की हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, मग देज म्हणलं. कारण की सेंटेन्स काय आपला प्लुरल. सेंटेन्स जर प्लुरल असेल तर तुम्हाला दिस नाही तर देजचा वापर करायचा आहे. आता आपण इथे देज घेतला तर आता पहिला घेतल्यानंतर आपण काय करू, तर हा शेवटचा घेऊ. देज लागला म्हणजे आता देज लागला तर आपण आयला काय घेणार आहे, देज. देज लागला म्हणजे आपण आयला म्हणलं आय. बघा जो दीज आहे तो जर आला तर आयला आपण इजचा वापर करतो, पण जर देज आला तर आपण आरचा वापर करतो. देज आर. आता इथे नुसतं घर म्हणलंय म्हणजे घरे म्हणलंय, नुसतं घर म्हणलं नाही, म्हणून आपण इथे काय करू, अ लावायची आपल्याला काहीच गरज नाही, कारण की ते एक घर नाहीये तर ते अनेक आहे. म्हणून आपण इथे घेतलं हाऊस. देज आर हाऊस. देज आर हाऊस. बघा मी आता तुम्हाला परत एकदा सांगून देतो.
तर बघा मित्रांनो, आता हिला इंग्लिश मधून काय म्हणतात, डेज. म्हणून आपण इथे घेतला डेज. पहिला घेतल्यानंतर आपण काय करतो, शेवटचा घेतो. डेज लागल्यावर आपल्याला आय ला काय वापरायचं आहे, आर. म्हणून आपण इथे घेतला आर. सेंटेन्स सिंग्युलर म्हणून आपण इथे अ चा वापर नाही केला आणि डायरेक्ट घरे. याला इंग्लिश मधून आपण म्हणलं हाऊस. पण आपण हाऊस म्हणलं म्हणजे नुसतं घर झालं. पण आता आपल्याला काय करायचंय, यालाच प्लुरल करायचंय. म्हणून मी इथे यसचा वापर केला. म्हणजे काय झालं, हाऊसेस. म्हणजे झालं देज आर हाऊसेस. आता तुम्हाला पहिला सेंटेन्स समजला असेल, तर आता आपण पुढचा सेंटेन्स घेऊया. समजा मी म्हणलं ही झाडे आहे. तर आता हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, हे झाडे आहे. तर बघा हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, डेज. कारण की ते नुसतं झाड म्हणलेलं नाही, तर झाडे म्हणलेलं. म्हणून मी हा असेल, ही असेल किंवा हे असेल तरी मी डेजचाच इथे वापर करणार आहे. इथे डेज घेतला, नंतर आपण काय केलं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. डेज लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, आर. म्हणून आपण इथे घेतलं आर. डेज आर. नंतर आता सिंग्युलर नाही तर प्लुरल म्हणून आपण अ चा वापर न करता झाडेला इंग्लिश मधून काय म्हणतात, ट्री. म्हणून आपण इथे घेतलं ट्री. पण याला सिंग्युलर बनवाय करता आपण काय केलं, इथे यसचा वापर केला. म्हणजे काय झालं, ट्रीज. डेज आर ट्रीज. तर बघा अशा प्रकारे आपले सेंटेन्स 2 झालेले. आता मी तुम्हाला अजून एक सेंटेन्स घेऊन दाखवतो. तर बघा म्हणून इथे लागला आता डेज. का डेज लावला आपण, कारण की हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, मग डेज म्हणलं. कारण की सेंटेन्स काय आपला प्लुरल. सेंटेन्स जर प्लुरल असेल तर तुम्हाला दिस नाही तर डेजचा वापर करायचा आहे. आता आपण इथे डेज घेतला, तर आता पहिला घेतल्यानंतर आपण काय करू, तर हा शेवटचा घेऊ. डेज लागला म्हणजे आता डेज लागला, तर आपण आय ला काय घेणार आहे, डेज. डेज लागला म्हणजे आपण आय ला म्हणलं आर. बघा जो डीज आहे तो जर आला तर आय ला आपण इथचा वापर करतो. पण जर डेज आला तर आपण आर चा वापर करतो. डेज आर. आता इथे नुसतं घर म्हणलंय म्हणजे घरे म्हणलंय, नुसतं घर म्हणलं नाही. म्हणून आपण इथे काय करू, अ लावायची आपल्याला काहीच गरज नाही. कारण की ते एक घर नाहीये तर ते अनेक आहे. म्हणून आपण इथे घेतलं हाऊस. डेज आर हाऊस. डेज आर हाऊस. बघा मी आता तुम्हाला परत एकदा सांगून देतो. तर बघा मित्रांनो, आता हिला इंग्लिश मधून काय म्हणतात, डेज. म्हणून आपण इथे घेतला डेज. पहिला घेतल्यानंतर आपण काय करतो, शेवटचा घेतो. डेज लागल्यावर आपल्याला आय ला काय वापरायचं आहे, आर. म्हणून आपण इथे घेतला आर. सेंटेन्स सिंग्युलर म्हणून आपण इथे अ चा वापर नाही केला आणि डायरेक्ट घरे. याला इंग्लिश मधून आपण म्हणलं हाऊस. पण आपण हाऊस म्हणलं म्हणजे नुसतं घर झालं. पण आता आपल्याला काय करायचंय, यालाच प्लुरल करायचंय. म्हणून मी इथे यसचा वापर केला. म्हणजे काय झालं, हाऊसेस. म्हणजे झालं डेज आर हाऊसेस. आता तुम्हाला पहिला सेंटेन्स समजला असेल, तर आता आपण पुढचा सेंटेन्स घेऊया. समजा मी म्हणलं ही झाडे आहे. तर आता हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, हे झाडे आहे. तर बघा हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, डेज. कारण की ते नुसतं झाड म्हणलेलं नाही तर झाडे म्हणलेलं.
म्हणून मी हा असेल, ही असेल किंवा हे असेल तरी मी देचाच इथे वापर करणार आहे. इथे देच घेतला, नंतर आपण काय केलं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. डेज लागला म्हणजे आयतला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, आर, म्हणून आपण इथे घेतलं आर, डेज आर. नंतर आता सिंग्युलर नाही तर प्लुरल, म्हणून आपण अचा वापर न करता झाडेला इंग्लिश मधून काय म्हणतात, ट्री, म्हणून आपण इथे घेतलं ट्री. पण याला सिंग्युलर बनवाय करता आपण काय केलं, इथे यसचा वापर केला. म्हणजे हे काय झालं, ट्रीज, देज आर ट्रीज. तर बघा अशा प्रकारे आपले सेंटेन्स 2 झालेले. आता मी तुम्हाला अजून एक सेंटेन्स घेऊन दाखवतो. तर बघा आता आपण पुढचा सेंटेन्स घेऊ. तर बघा पुढचा सेंटेन्स आहे आपला, ही फुले आहे. तर बघा आता हिला इंग्लिश मधून काय म्हणतात, डेज, म्हणून मी ते घेतला डेज. आता पहिला घेतल्यानंतर आपण काय करतो, शेवटचा घेतो. डेज आला म्हणजे आयतला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, आर, म्हणून मी ते घेतलं आर, डेज आर. नंतर आता फुले, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणू, फ्लावर्स. तर बघा आता देत सुद्धा तुमचा चांगल्या प्रकारे क्लिअर झालाच असेल. तर आता आपण दॅटला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो आता आपला सुरू झालेला आहे दोज, दॅट. आता हा वापरला जातो ते आहे याच्यासाठी, समजा माझ्या जर काही दूर आहे, म्हणजे ज्या वस्तू आपल्यापासून दूर आहे त्यांच्या करता वापरण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. समजा मी म्हणलं ते मुले आहेत, समजा मी म्हणलं ते झाडे आहेत, म्हणजे काही अंतरावरील दूरच्या वस्तूंसाठी आपण दॅटचा वापर करत असतो. तर बघा आता दॅटहून आपण काही सेंटेन्स घेऊयात. समजा मी म्हणलं ते झाडे आहेत. तर आता तेला इंग्लिश मधून काय म्हणतात, दॅट. समजा जर ते आलेलं आहे तर आपण आय एम वी आर मध्ये शिकलेलोच होतो की तेला इंग्लिश मधून दे म्हणत असतात. पण आता जो दॅट आहे, समजा झाडे आलेले, काही टेबल आलेलं आहे, खुर्ची आलेली आहे, तर याच्यासाठी आपण दॅटचा वापर करणार आहे. म्हणजे काही माणसांविषयी जर आलेलं आहे, समजा ते मुले आहेत असं जर आलेलं आहे तर मी दे आर बॉयज म्हणणार आहे. पण जर झाडं वगैरेंबद्दल जर काही आलेलं आहे तर मी त्यासाठी दॅटचा वापर करणार आहे. समजा मग आता तेला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण, दॅट, म्हणून मी ते घेतला दॅट. आता आपण काय केलं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला, दॅट लागला. आता दॅट लागल्यावर दॅट इज अशा प्रकारे तयार होतो. दॅट लागला म्हणजे मी आहे, आहेत, आहे, आहोत याच्या करता मी इजचा वापर करेल, दॅट इज. आता हे पण प्लुरल, झाड नाही आलंय तिथे तर झाडे आलंय, म्हणून मी ते अ वापरणार नाही. दॅट इज नंतर झाडे, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, ट्री, म्हणून आपण इथे घेतलं ट्री. म्हणजे झालं दॅट इज ट्री. ओके, तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता आपण पुढचा सेंटेन्स बघूयात. ते घरे आहे. आता तेला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, दॅट, म्हणून आपण इथे घेतला दॅट. आता पहिला घेतल्यानंतर आपण काय करतो, शेवटचा घेतो. दॅट लागलं म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, इज, दॅट इज. नंतर घरे, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो हाऊसेस, सिंग्युलर आहे म्हणून अजून यसचा वापर झाला. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे समजलं. अजून थोडेफार एक सेंटेन्स आपण बघूया. तर बघा आता सेंटेन्स आहे तो फळा आहे.
तो फळा आहे. तर बघा आता तो फळा आहे. तर आता तुम्ही काय म्हणाल, तोला आपण इंग्लिश मधून ही म्हणतो. पण आता याच्यात काय करायचं आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय. आता याच्यात जर माणसांविषयी नसेल तर याचाच वापर करायचा आहे, जे की आपण शिकलो दे, डीज, डेज. आणि असं जर असेल तो, ती, ते याच्याबद्दल जर आलेलं असेल तर आता आपण तोला सुद्धा दॅट वापरणार आहे आणि या तिघांना सुद्धा दॅट वापरणार आहे. तो, ती, ते याला सुद्धा डॉट म्हणजे दॅट वापरणार आहे. आता तोला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं मग, दॅट. म्हणून मी इथे घेतला दॅट. आता पहिला घेतल्यानंतर काय करायचं, शेवटचा घ्यायचा. दॅट लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, इज. म्हणून मी इथे घेतला इज. पहिला घेतला, शेवटचा घेतला. आता बघा तो फळा आहे. आता याच्यात काय होईल, तो फळा आहे. फळा हा सेंटेन्स सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर सिंग्युलर आहे. म्हणून आपण इथे घेतला अ. दॅट इज अ फळा. हा व्हाईट बोर्ड असू शकतो नाहीतर ब्लॅक बोर्ड असू शकतो. आपण इथे घेऊन येऊ ब्लॅक बोर्ड. तर अशा प्रकारे दॅट इज अ ब्लॅक बोर्ड. आता हा जो आहे याच्यात सिंग्युलरचा सुद्धा वापर होतो, प्लुरलचा सुद्धा वापर होतो. आता हे तुम्हाला समजलं असेल तर आपण आता दोजला सुरुवात. तर बघा मित्रांनो, आता दोज सुरू झालेला आहे आता आपला. तर याच्यात वापरलं जातं ते, त्या, ती. हे आपल्या दोज मध्ये वापरलं जातं. तर बघा आता दोज कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो, आता समजा मी म्हणलं आता ती झाडे आहेत. तर बघा आता तीला इंग्लिश मधून काय म्हणतात, दोज. कारण की याच्यात ती पण येतं, त्या पण येतं आणि ते पण येतं. तर बघा म्हणून आपण टीला इंग्लिश मधून काय म्हणलं, दोज. म्हणून आपण इथे घेतलं दोज. आता काय करायचं, पहिला घेतला. पहिला घेतल्यानंतर आता शेवटचा घ्यायचा आहे. दोज लागला तर आता याच्यात काय होणार आहे, आयतला आर येणार आहे. दोज आर. आता एवढं झालं, दोज आर. हे आपलं झालं समजा. आता झाडे याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, ट्री. ट्रीज घ्यावं लागेल कारण की हे काय आपलं प्लुरल आहे. तर बघा आता पुढचं आपण आता बघूया. तर समजा मी म्हणलं ते पक्षी आहे. आता तेला पण आता इंग्लिश मधून आपल्याला काय म्हणायचंय, दोज. म्हणून मी ते घेतला दोज. आता काय करायचं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दोज लागला म्हणजे आयतला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, आर. म्हणून आपण इथे घेतला आर. दोज आर. नंतर आता पक्षी याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, बर्ड्स. म्हणून मी इथे घेतला बर्ड्स. आता एवढं आपलं कंप्लीट झालं. ते पक्षी आहे हे पण आता आपलं कंप्लीट झालं. आता समजा मी घेतलं त्या चिमण्या आहेत. त्या चिमण्या आहेत. तर आता त्या जरी असलं याच्यात त्या पण, तर बघा त्याच्या ऐवजी जर ते सोडून जर दुसरं सुद्धा आलेलं असलं तरी आपल्याला दोजच वापरायचा आहे. म्हणून मी ते घेतला दोज. आता आपण काय केलं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. दोज लागला म्हणजे आपण आयतला इंग्लिश मधून काय म्हणलं, आर. म्हणून आपण इथे घेतलं आर. नंतर चिमण्या याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, स्पॅरो. म्हणून मी इथे घेतलं स्पॅरो. हे झालं आपलं सेंटेन्स कंप्लीट. तर आता चारही आपले कंप्लीट झालेले.
आणि अशा प्रकारे आपले 3 पार्ट आता कंप्लीट झालेले आहेत. चौथा पार्ट पूर्ण झाल्यावर तुम्ही थोडीफार चुकीची पण इंग्लिश बोलू शकता, पण थोडीफार बोलू शकता चौथा पार्ट आल्यानंतर. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा करा.